भाषा ही दोन प्रकारची असते. एक म्हणजे सॉफ्ट म्हणजे मवाळ म्हणतो आपण त्याला आणि दुसरी म्हणजे कडवट ॲटिट्यूडवाली. जो व्यक्ती शांततेत बोलतो किंवा दुसऱ्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतो, दुसऱ्यांच्या मताला समजून तो बोलत असतो, त्या व्यक्तीला सतत ऐकावंसं वाटतं किंवा त्या व्यक्तीचे बोलणे आपल्याला ऐकावेसे वाटते. त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा भेटायची आपल्याला इच्छा होते. त्या व्यक्तीशी बोलून आपल्या खराब असलेला मूड पण चांगला होतो. पण तेच दुसरा व्यक्ती जो की कडवट बोलतो आणि त्याच्या बोलण्यात ॲटिट्यूड असतो आणि तो मेरी सुनो टाईप त्याचं नेचर असते. म्हणजे माझंच ऐकून घ्या. त्या व्यक्तीशी बोलताना आपल्याला अनकम्फर्ट फील होतं. आपण उगाच या व्यक्तीशी बोलायला आलो की काय असं मनाला होतं आणि आपला चांगला असलेला मूड पण तिथे खराब होतो. तर तुम्हाला माहिती आहे का, जो व्यक्ती शब्द कमी वापरतो आणि स्माइली फेसनी नेहमी बोलत असतो आणि दुसऱ्याला जास्तीत जास्त ऐकून घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे दुसऱ्याचे म्हणणे तो लक्षपूर्वक ऐकतो, त्या व्यक्तीची एक वेगळी छाप समोरच्यावर पडत असते.